काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती विठ्ठल 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 नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम् कलाङ्कङ्कतेजोधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादा पणोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुनाथं वंदे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराजचतुष्टकं सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही संभाळिले संती भय निरसली खंती पांडुरंग परमात्म्याच्या अनंत सीमा पार करून येणं कृपा आशीर्वादानं कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे साधकांची मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय सकल संत कंठभूषण अलंकापूर पीठाधीश्वर अखंड समाधिगण भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी जगत उद्धारक चैतन्य भूषण सखल खल दंडन जिजाई रमण श्रीमंत श्री तुकोबाराय आदी करून सकल संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादानं आज आपण या ठिकाणी किम निमित्तानं एकत्रित आलेलो आहोत हे सर्वांना ज्ञात आहे। आज या भोसले परिवारातून वैकुंठवासी आदरणीय गंगाराम श्रीपती भोसले उर्फ नाना या आजोबांचा आज वर्ष श्राद्ध आहे आणि त्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। त्यांचा सुंदर असा परिवार पाठीमागं आहे। त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती कैलासवासी इंदुबाई गंगाराम भोसले नानी आजी यांचं मागच्या 20 दिवसापूर्वी वर्ष श्राद्ध झालं। त्यांना सुद्धा देव आज्ञा झाली, ते सुद्धा देवाच्या चरणावरती विलीन झाले। त्यांचा मुलगा कैलासवासी पांडुरंग गंगाराम भोसले अण्णा ते सुद्धा मागच्या 12-13 वर्षापूर्वी देवाच्या त्या ठिकाणी देवाच्या चरणावरती त्यांना सुद्धा जावं लागलं। त्यानंतर त्यांची मुले असतील, त्यांच्या 3 मुली संध्या मावशी दिलीप ढेंबरे, त्यानंतर धनश्री मावशी नंदकुमार जराड आणि हौसा मावशी वसंत नलवडे अशा त्यांच्या 3 मुली आहेत। त्याचबरोबर त्यांचे 2 नातू आहेत,
हेमंत पांडुरंग भोसले, हेमंत दाजी आणि संग्राम दाजी पांडुरंग भोसले असा त्यांचा परिवार आहे. त्यांची एक सून आहे उषाताई पांडुरंग भोसले, असा त्यांचा सुंदर परिवार आहे. परंतु देवाच्या आज्ञेसमोर कोणाचं काही चालत नाही. ते आज या परिवारातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी वर्षश्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित आहोत. अत्यंत सुंदर असं कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. नाही तर महाराज एका दिवसाचं कार्यक्रमाचं नियोजन करणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही. हे टाळण विनान पकवाजन गट्टन हातुडीन कनिकन पावडरन महाराज बोलवान बोर्ड छपान गायक बोलवान कुटानकारान अन्नदान आचारी त्याल डबा उलतान भांडी गॅस जनरेटर मॉनिटर ऑपरेटर कॅमेरावाले लय अवघड आहे महाराज. हे जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. परंतु या ठिकाणी अत्यंत सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. जसे ज्ञानोबराय बुद्धी देतील त्याप्रमाणे आपल्यासमोर चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल महाराष्ट्र ज्या कारणामुळे श्रेष्ठ ठरला, श्रेष्ठ आहे, किंबहुना पुढेही श्रेष्ठ राहील, याचं कारण आपल्या महाराष्ट्राला लाभलेले सत्पुरुष महापुरुष, याही पेक्षा महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले तत्सम जीवन जगणारे संत मांदेआळी एकत्रित येऊन उभारलेला हा आपला वारकरी पंथ अत्यंत व्यापक विचाराने विस्तीर्ण पावला. त्यामध्ये ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, नामदेवराय असतील, शांतीब्रह्म एकनाथ महाराज असतील, यांसारखी अनेक संत मंडळी एकत्रित येऊन आपल्या भागवत धर्माची किंबहुना परमार्थाची क्रांती केली. आपल्या भागवत धर्माचं सुंदर असं देखणं मंदिर बांधलं. त्या मंदिराचा कोणी पाया रचला, त्या मंदिराला कोणी खांब दिला आणि आज प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित केलेला अभंग त्याच भागवत धर्मरूपी मंदिराच्या कलशस्थानी विराजमान असणारे महाराष्ट्रभूषण अलौकिक कल्पना भास्कर वाणी सम्राट भक्तश्रेष्ठ अवतार वरिष्ठ वारकरी ज्येष्ठ अधिकारात उत्कृष्ट असणारे देऊचे सुप्रसिद्ध साधू जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय यांचा असून प्राप्त अभंगाच्या माध्यमातून महाराज म्हणतात, मी जन्माला आलो त्याचं साचे फळ मला प्राप्त झालं आणि माझ्या जीवनाचं सार्थक झालं. विठ्ठल 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 तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा आहे. अत्यंत सोपा सुटसुटीत असा अभंग निवडलेला आहे. या अभंगाचा सरळ सरळ अर्थ माझ्यासमोर बसलेल्या सर्व सुज्ञ जाणकार लोकांना कळाला पाहिजे. ऐका, अभंगाचा अर्थ अशा स्वरूपाचा आहे की महाराज म्हणतात, मी जन्माला आलो त्याचं साचे फळ मला प्राप्त झालं आणि माझ्या जीवनाचं सार्थक झालं. जन्मालो त्याचे आज फळ झाले साचे. पुढे महाराज म्हणतात, माझ्या जन्माचं सार्थक का झालं? कारण त्या साधू संतांनी मला सांभाळलं. तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. त्या साधू संतांनी सांभाळल्यामुळे माझ्या मनातील भय भीती सगळं काही निघून गेलं. आता मी कृतकृत्य झालो. जीवनामध्ये जी जी इच्छा केली ते सगळं काही मला प्राप्त झालं. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, मी जन्माला आलो त्याचं साचे फळ मला प्राप्त झालं, माझ्या जीवनाचं सार्थक झालं. त्या साधू संतांनी सांभाळलं, माझ्या मनातील भयभीती सगळं निघून गेलं. मी कृतकृत्य झालो, जीवनामध्ये जी इच्छा केली ते सगळं काही प्राप्त झालं. आता तो काळ जरी आला तरी तो काळ माझ्यावरती बळ करू शकणार नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. विठ्ठल विठ्ठल ऐका, कीर्तनाला प्रारंभ करण्याच्या अगोदर जमलेल्या सर्व मायबाप श्रोत्यांना मी काही अत्यंत महत्त्वाच्या 4 सूचना सांगणार आहे. त्या 4 सूचनांचं पालन तुम्ही कीर्तन संपेपर्यंत कराल अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. इकडे बसलेले पुरुष ग्रामस्थ असतील, इकडे बसलेल्या माता माऊल्या असतील, सर्वांना कीर्तनाच्या प्रारंभाला माझी पहिली सूचना. आता कीर्तन सुरू झालं, आता मात्र कीर्तनातून कोणीही उठून जायचं असं बोलत चला, एखाद्या शब्दाचं सहकार्य करत चला, नाहीतर मग उगाच वन मॅन शो नको. कीर्तनातली पहिली सूचना, आता कीर्तन सुरू झालं, आता मात्र कीर्तनातून कोणीही उठून जायचं नाही. कीर्तनातली दुसरी सूचना, अजूनही ज्यांचे ज्यांचे मोबाईल चालू असतील अशा सर्वांनी फक्त 1 तासापुरते आपापले मोबाईल सायलेंट करा, स्विच ऑफ करा
किंवा तुमच्या भाषेमध्ये सांगू का, प्रत्येकाने आपापल्या मोबाईलची तोंड जरा दाबा. आणि कीर्तनातली तिसरी सूचना, कीर्तनामध्ये कोणीही आपापसात बोलायचं नाही. कीर्तनातली अत्यंत महत्वाची शेवटची चौथी सूचना, कीर्तनामध्ये कोणीही हाताने टाळी वाजवायची. हा म्हणजे तुम्ही सावध बसलाय. कारण कसे, हाताने टाळी वाजवली म्हणजे त्या भगवंताला सुद्धा वाटतं की आपले भक्त आपल्यासाठी काहीतरी करतात. त्याचं कसं आहे माहिती का, झाडावरती कळीला, स्वयंपाकामध्ये पळीला, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणाच्या दिवशी पुरणपोळीला आणि कीर्तनामध्ये टाळीला अत्यंत महत्व आहे. म्हणून हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामचिंतन करायचं. कीर्तन बरोबर वेळेत संपेल. विठ्ठल ऐका, आज आपण या ठिकाणी श्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित आहोत. मग आता श्राद्ध या शब्दाची उत्पत्ती कशी झाली तर ऐका, यत् श्रद्धेन क्रियते श्राद्धाः, जी जी आपण क्रिया श्रद्धेनं करतो ती श्राद्ध होत असते. मग आज आपण वैकुंठवासी नानांच्या प्रित्यर्थ जी आपण या ठिकाणी श्रद्धेनं जे कार्य करू तिला श्राद्ध असं म्हणतात. आजच्या दिवशी श्रद्धेनं केलेलं ज्ञानदान हे श्राद्ध आहे. श्रद्धेनं केलेलं अन्नदान हे श्राद्ध आहे. श्रद्धेनं केलेलं वस्त्रदान हे श्राद्ध आहे. आपण जी क्रिया श्रद्धेने करू तिला श्राद्ध असं म्हणतात. मग आता ऐका, हे श्राद्ध केलंच पाहिजे का तर हो, श्राद्ध केलंच पाहिजे. ते अपरिहार्य आहे. का केलं पाहिजे त्याची दोन कारणं मी तुम्हाला सांगतो. ऐका, श्राद्ध का केलं पाहिजे त्याचं पहिलं कारण, आपल्याला शास्त्राने सांगितलेले म्हणून श्राद्ध केलं पाहिजे. आणि दुसरं महत्वाचं कारण, आपण ज्यांना श्रेष्ठ मानतो त्या श्रेष्ठांनी, आपल्या पाठीमागच्या श्रेष्ठांनी श्राद्ध केलेले म्हणून आपण श्राद्ध केलं पाहिजे. पहिलं कारण, शास्त्राने सांगितलेले म्हणून केलं पाहिजे. आता ऐका, श्रीमद भगवद्गीता हे शास्त्र आहे. ते केवळ शास्त्र नाही तर ते गुह्यतम शास्त्र आहे. गीतेच्या 15व्या अध्यायातला शेवटचा श्लोक पहा. इति गुह्यतमं शास्त्र मेदमुक्तं मया नगः एतद् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारतः. म्हणजे श्रीमद भगवद्गीता हे शास्त्र आहे. ते केवळ शास्त्र नाही तर ते गुह्यतम शास्त्र आहे. परंतु ज्ञानोबराय आपल्याला त्याही पुढे जाऊन सांगतात, श्रीमद भगवद्गीता हे शास्त्रही नाही आणि ते केवळ गुह्यतम शास्त्रही नाही तर श्रीमद भगवद्गीता हे शस्त्र आहे. ज्ञानोबराय बोलतात, साचची बोलाचे नवे हे शास्त्र तरी संसार जिनिते शस्त्र आत्मा अवतरविती मंत्र अक्षरये. श्रीमद भगवद्गीता हे शास्त्रही नाही आणि ते केवळ गुह्यतम शास्त्रही नाही तर श्रीमद भगवद्गीता हे शस्त्र आहे. आज जगामध्ये एवढी मोठी शस्त्र उपलब्ध आहेत की त्या शस्त्राच्या जीवावर, शस्त्राच्या बळावर लोक कुणाला घाबरत नाहीत. कोणतंही राष्ट्र उठतं आणि कोणी नडलं की म्हणतं अणुबॉम्ब टाकेल आणि नष्ट करून टाकेल. आज हिरोशिमा आणि नागाशिमा या 2 शहरांवरती अणुबॉम्ब टाकले तर जपान मधले ती 2 शहर अजून त्याचा परिणाम भोगतायत. म्हणजे एकदा की शस्त्र टाकलं, एकदा की अणुबॉम्ब टाकला की त्याचे शेकडो वर्ष परिणाम भोगावे लागतील अशी शस्त्र आज जगामध्ये उपलब्ध आहेत. परंतु हे सगळं उपलब्ध असताना काळाला हरवणारं किंवा काळावरती विजय प्राप्त करणारं, संसाराला जिंकून देणारं शस्त्र आहे का या जगात कुठे? नाही. पण ज्ञानोबराय म्हणतात, काळाला अथवा संसाराला जिंकून देणारं शस्त्र जर कोणतं असेल तर ती श्रीमद भगवद्गीता आहे. आणि त्या गीतेनं आपल्याला सांगितलेले, तुम्ही पिंडदान आणि उदकदानादी क्रिया लुप्त होऊ देऊ नका. तुम्ही पिंडदान आणि उदकदानादी क्रिया करा. कारण पतंती पितरो हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया. हा पिंडदान आणि उदकदानादी क्रिया जर लुप्त झाल्या तर तुमचे पितर पत्नाला जातील आणि तुमचे पितर पत्नाला गेल्यानंतर ते तुम्हाला चांगला आशीर्वाद द्यायला काही संत नाहीत. ते तुम्हाला शापच देतात. काय शाप देतात? अह कटकट करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. ते पितर आपल्याला शाप देतात की माझ्या वंशामध्ये कुळाचारी पुत्र जन्माला आला, माझ्या वंशामध्ये कुळाचारी पुत्र जन्माला आला असा शाप देतात. आणि मग शाप दिल्यानंतर ते पितर नाराज होतात आणि पितर की एकदा नाराज झाले, असंतुष्ट झाले
असमाधानी झाले की मग हे शेठ अडचणीत येतात. मग ऐका, या शेठच्या घरी सगळे सेट असतात. कब्बशीचा सेट असतो, वाट्यांचा सेट असतो, त्यानंतर डब्यांचा सेट असतो, सोफा सेट असतो. हे सगळे सेट असतात आणि या सेटवर बसलेले, सोफा सेटवर बसलेले हे शेठ असतात. मग घरामध्ये सगळ्या सेटची अनुकूलता आहे, परंतु शेठचं तोंड पाहिलं की कायम अपसेट दिसतं. विचारलं का हो? ते म्हटले सगळे घरामध्ये पगार पाणी भरपूर आहे, भला मोठा बंगला आहे, पण घरातल्या लोकांचा आपापसात जमत नाही. काय कारण असेल त्याचं? त्याचं कारण एकच आहे. मग ते ब्राह्मणाकडे जातात आणि ब्राह्मणाला म्हणतात, ब्राह्मण त्यांना सांगतो की तुम्हाला नारायण नागबली करावा लागेल, पितर असंतुष्ट आहेत. मी का सांगतोय हे सगळं तुम्हाला? एकदा की पितर असंतुष्ट झाले, असमाधानी झाले की ते आपल्याला शाप देतात. काय शाप देतात? माझ्या वंशामध्ये दुराचारी पुत्र जन्माला आला म्हणून नाराज होतात, शाप देतात. हे शास्त्र आपल्याला सांगतं. मग पितरांनी आपल्याला शाप देऊ नये असं वाटत असेल तर आपण वर्ष श्राद्ध अथवा पिंडदान हे केलंच पाहिजे. आणि दुसरं महत्वाचं कारण आहे, आपण ज्यांना श्रेष्ठ मानतो त्या श्रेष्ठांनी वर्ष श्राद्ध केलेलं आहे, म्हणून आपण सुद्धा वर्ष श्राद्ध केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल ऐका, आज या ठिकाणी श्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित आहे. हा तो कार्यक्रम आहे जो मरणोत्तर केला जातो. आधीच्या पिढीच्या निमित्तानं पुढची पिढी करत असते असा हा कार्यक्रम आहे. आणि म्हणून मरणाच्या आणि जन्माच्या संबंधानं काहीसं चिंतन घडावं म्हणून या अभंगाची निवड आहे. ऐका, माणसाचं जीवन म्हणजे नक्की काय? तर लक्ष द्या. जन्म नावाच्या सोहळ्यापासून मृत्यू नावाच्या सोहळ्यापर्यंत जो प्रवास केला जातो त्या प्रवासाचं नाव काय आहे? जीवन आहे. एक जन्म नावाचा सोहळा आहे आणि एक मृत्यू नावाचा सोहळा आहे. कारण आपण त्या संपन्न वाङ्मयाचे पायक आहोत की ज्या संप्रदायात, ज्या तत्वज्ञानात जन्मालाच नाही तर मृत्यूला सुद्धा काय म्हटलेलं आहे? सोहळा म्हटलेलं आहे. परंतु सामान्य जीवाचा स्वभाव असा आहे, त्याला जन्म सोहळा वाटतो परंतु मृत्यू हा सोहळा वाटत नाही. बघा, माणसाला निर्माण झालेलं आवडतं परंतु नाश झालेला आवडत नाही. माणसाला निर्माण झालेलं आवडतं. बघा, बारसं जोरात केलं जातं, आनंदात केलं जातं, आणि मृत्यूच्या बाबतीमध्ये मात्र रडलं जातं, दुःख व्यक्त केलं जातं. माणसाला निर्माण झालेलं आवडतं परंतु नाश झालेला आवडत नाही. याला फार गोड उदाहरण आहे. ऐका, जुना काळ होता आणि त्या जुन्या काळामध्ये एका माणसाच्या घरी काही पाहुणे येणार होते. आता आपल्या इकडे पाहुणे येणार म्हटल्यानंतर आपण काय करतो? केटरर्सवाल्याकडे जातो, म्हणजे ज्याच्याकडे भांडी भाड्याने मिळतात त्याच्याकडे आपण जातो आणि भांडी भाड्यानं आणतो. मग त्या मनुष्याच्या घरी पाहुणे येणार होते. तो मनुष्य केटरर्सवाल्याकडे गेला आणि म्हटला, मालक मला भांडी पाहिजे. तो म्हटला, किती भांडी पाहिजे? हा म्हणला, जास्त काही नाही, मला 100 ताटं, 100 वाट्या, 100 ग्लास आणि 100 प्लेट पाहिजे. त्या मालकानं मोठ्या आनंदाने ती मोजून भांडी दिली. तो मनुष्य ती भांडी घेऊन घरी आला. त्याच्या घरचा कार्यक्रम यथासांग पद्धतीने पार पडला. पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तो मनुष्य ती भांडी घेऊन पुन्हा त्या केटर्सवाल्याकडे गेला. मालक, ही घ्या तुमची भांडी. 2-3 दिवसापूर्वी भाडोत्री नेली होती, आता देताना जशी मोजून दिली होती तशी घेताना काय करणार? मोजून घेणार. मग आता मला सांगा, ताट दिले होते, किती दिले होते? 100, पण मोजल्यानंतर भरले 125. वाट्या दिल्या होत्या 100, पण मोजल्यानंतर भरल्या 150. ग्लास दिले होते 100, मोजल्यानंतर भरले 130. वाट्या दिल्या होत्या 100, भरल्या 120. तो केटर्सवाला म्हटला, अरे भांडी जास्त कस काय झाली? ज्यानं ती भांडी भाडोत्री नेली होती तो म्हटला, काय करावं मालक, तुमच्या भांड्यामध्ये काहीतरी जादू आहे. मी तुमची भांडी रात्री घासून पडवीत वाळत ठेवली आणि रात्री त्या भांड्याला लेकरं झाली हो, आणि म्हणून भांडी काय झाली? वाढली. भांड्याला भांडी आली आणि त्याच्यामुळे भांडी वाढली म्हणे. तो म्हटला, ठीक आहे, ठेवा भांडी खाली आणि अशीच आमची भांडी नेत जा. तो मनुष्य म्हटला, नेणारच आहे, काही काळजीच करू नका. पुन्हा बरेच दिवस गेले आणि बऱ्याच दिवसानंतर तोच मनुष्य त्या केटरर्सवाल्याकडे आला आणि म्हटला, मालक भांडी पाहिजे. आता त्या केटरर्सवाल्याने विचारलं, आता तुला कसली भांडी पाहिजे? हा म्हटला, मला सोन्या चांदीची भांडी पाहिजे. तो म्हटला, किती पाहिजे? हा म्हणला, जास्त काय नाही, 50 चांदीची ताटं द्या
50 सोन्याच्या वाट्या द्या आणि 50 सोन्याचे ग्लास द्या, बाकी काही नको. या केटरर्सवाल्याने मोठ्या आनंदाने दिले. हा मनुष्य भांडी घेऊन घरी गेला. त्याचा घरचा कार्यक्रम पार पडला. पुन्हा 2-3 दिवसाने ती भांडी देण्याकरता आला आणि आल्यानंतर देताना भांडी मोजून दिली, घेताना काय करणार, मोजून घेणार. चांदीची ताट दिली होती 50, पण मोजल्यानंतर भरले 40च. सोन्याच्या वाट्या दिल्या होत्या 50, मोजल्यानंतर भरल्या 30च. सोन्याचे ग्लास दिले होते 50, मोजल्यानंतर भरले 20च. तो केटर्सवाला म्हटला, अरे बाकीची भांडी कुठे आहेत? ज्यानं ती भांडी भाडोत्री नेली होती तो म्हटला, काय करावं मालक, रात्री घासून पडवीत वाळत ठेवली आणि रात्री ती भांडी मेली हो. तो मनुष्य म्हटला, अरे वेड्या, भांडी कुठं मरत असतात का? यानं सांगितलं, मरतात. कस काय मेली भांडी? हा म्हटला, मागच्या वेळेस जशी व्याली का तशीच मेली. विठ्ठल विठ्ठल. माणसाला व्यालं बरं वाटतं पण मेलं बरं वाटत नाही. पण साधू संतांनी मृत्यूकडे कसं पाहिलंय? त्यांनी जन्माला सुद्धा 16 म्हटलंय आणि मरणाला सुद्धा 16 म्हटलेले. मी जर तुमच्या समोर काही विद्वानांची मतं मांडली आणि तुम्हाला मी जर का मरणाचे काही फायदे सांगितले तर लगेच एखादं मरल म्हणून नाही सांगत. नाही तर महाराज एका विद्वानानं मरणाचे 16 फायदे सांगितलेले. किती? 16. त्याच्यातला एक फायदा मी सांगतो तुम्हाला, ऐका. मरणाचा एक फायदा सांगतो, तो म्हणजे सामाजिक फायदा. काय आहे मरणाचा सामाजिक फायदा? इकडे लक्ष द्या, माझ्याकडे पहा. कल्पना करा, तुमचा 100 बाय 100 फूटचा वाडा आहे. किती? बोला, बोलत चला गड्या, नाहीतर उगच ज्ञानेश्वरीन गाता पाठ असल्यागत माझ्या समोर बसू नका. एखाद्या शब्दाचं सहकार्य करत चला. किती किती मोठा वाडा आहे? 100 बाय 100 फूटचा तुमचा वाडा आहे. मग त्या वाड्यामध्ये तुम्ही कोण कोण राहता? आई, वडील आणि 4 भाऊ राहता. म्हणजे एकंदरीत किती माणसं झाली? 6 माणसं झाली. आई, वडील आणि 4 भाऊ म्हणजे 6 झाली. पुढे त्या 4ही भावांची लग्न झाली. आता किती झाली? 10 झाली. पुन्हा त्याही पोरांना 2-2 पोरं झाली. 18 झाली. लक्ष तुम्ही द्यायचंय. 18 झाली. पुन्हा त्या 8ही मुलांची लग्न झाली. त्यांच्या 8 बायका आल्या. आता 18 आणि 8 26. 18 आणि 8 26. बर. पुन्हा त्यांना पुढे 2-2 पोरं झाली. त्यांची 16 मुलं मोजा आता ह्याच्यात. 26 आणि 16 26 आणि 16 42. पुन्हा त्यांना 2-2 पोरं. तुम्ही म्हणाल, महाराज त्यांचं काय व्हायचंय ते होऊ द्या, तुम्ही आमच्या डोक्याला काय ताण करून देऊ नका. ऐका, पुढे जर माणसं होतच राहिली आणि मागचे म्हातारे जर मेले नाही तर राहिला घरं पुरतील का? नाही. म्हणून त्या विद्वानानं सांगितलं, माणसं माणसांना पुरतात म्हणून माणसांना राहिला घरं पुरतात. हा झाला मरणाचा सामाजिक फायदा. आणि मरणाचा दुसरा फायदा आहे तो आध्यात्मिक फायदा. मृत्यू ही माणसाची गरज आहे. आध्यात्मिक दृष्टीने मृत्यू गरज आहे. समाजाच्या दृष्टीने मृत्यू ही गरज आहे. पण तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाला मृत्यू हा 16 वाटत नाही. पण साधू संतांनी जन्माला सुद्धा 16 म्हटलेले आहे आणि मृत्यूला सुद्धा 16 म्हटलेले आहे. हे 2 सोहळे भोगल्याशिवाय माणसाचं जीवन पूर्ण होत नाही. एखादा म्हणेल, मला जगण्याचा कंटाळा आलेला आहे. जरी त्याला जगण्याचा कंटाळा आला असला तरी त्याला मृत्यू नावाचा सोहळा उरकून मगच मरावं लागतं. त्याशिवाय त्याला सुटता येत नाही. हे 2 सोहळे आहेत. हे 2 सोहळे भोगल्याशिवाय माणसाचं जीवन पूर्ण होत नाही. विठ्ठल विठ्ठल. ऐका, मृत्यू लोकांमध्ये जीवन जगत असताना मनुष्याचे काही वर्ग पडतात. प्रामुख्याने मनुष्याचे 3 वर्ग पडतात. मग जगद्गुरु तुकोबरायांनी पहिल्या वर्गाला प्रश्न केला, का हो तुम्ही कशा करता जीवन जगता? तुमच्या जीवन जगण्याचं ध्येय काय? तुमच्या जीवन जगण्याचं प्रयोजन काय? त्यावेळेला ती माणसं सहज उत्तर देतात, आम्ही जीवन जगतो, आमच्या जीवन जगण्याचं ध्येय एकच आहे, आम्ही मजा मारण्याकरता जीवन जगतो. कशा करता? मजा मारण्याकरता. त्या माणसांचं जीवन हे केवळ आणि केवळ एन्जॉय असतो. तुकोबरायांनी दुसऱ्या वर्गाला प्रश्न केला, का हो तुम्ही कशा करता जीवन जगता? तुमच्या जीवन जगण्याचं ध्येय काय? तुमच्या जीवन जगण्याचं प्रयोजन काय?
त्यावेळेस ती माणसं उत्तर देतात आम्ही जीवन जगतो त्याचं एकच कारण आहे, आम्हाला मरण येत नाही म्हणून जीवन जगतो. कशा करता जीवन जगतो? मरण येत नाही म्हणून. अशी म्हणणारी माणसं सुद्धा समाजामध्ये आहेत. परंतु तिसऱ्या क्रमांकाचा जो वर्ग आहे तो अत्यंत दैव संपन्न सात्विक असा संतांचा वर्ग आहे. तुकोबारायांनी संतांना प्रश्न केला, का हो तुम्ही कशा करता जीवन जगता? जगाच्या कल्याणात ताच्या विभूती, जगाच्या कल्याणात ताच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टवीती परोपकारी, देह कष्टवीती परोपकारी, जगाच्या कल्याणात ताच्या विभूती, जगाच्या कल्याणात ताच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. संतांना प्रश्न केला तुम्ही कशा करता जीवन जगता? संतांनी सांगितलं आम्ही या जगावरती उपकार करण्याकरता येतो आणि त्यासाठी जीवन जगतो. आम्ही त्या भगवंताच्या दर्शनाकरता जीवन जगतो. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखील या. परंतु सामान्य माणसं ही मजा मारण्याकरता जीवन जगतात, परंतु साधू संत देवाच्या दर्शनाकरता जीवन जगतात. आणि म्हणून ते तुकोबाराय म्हणतात मी जन्माला आलो आणि त्याचं साचे फळ मला प्राप्त झालं. अभंगाच्या पहिल्या जन्मा आलो त्याचे आज फळ झाले साचे. महाराज म्हणतात मी जन्माला आलो आणि त्याचं साचे फळ मला प्राप्त झालं. ऐका, या मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाला जन्माला यावंच लागतं, देवाला जन्माला आणावं लागतं. संत महात्मे स्वतःहून जन्माला येतात आणि तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाला जन्माला यावं लागतं, देवाला जन्माला आणावं लागतं. मग केव्हा देव जन्माला येत असतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. किंवा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. धर्मरक्षा तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे. अत्यंत सोपा सुटसुटीत असा अभंग निवडलेला आहे. या अभंगाचा सरळ सरळ अर्थ माझ्यासमोर बसलेल्या सर्व सुज्ञ जाणकार लोकांना कळायला पाहिजे. ऐका, अभंगाचा अर्थ अशा स्वरूपाचा आहे की महाराज म्हणतात मी जन्माला आलो त्याचं साचे फळ मला प्राप्त झालं आणि माझ्या जीवनाचं सार्थक झालं. जन्मा आलो त्याचे आज फळ झाले साचे. पुढे महाराज म्हणतात माझ्या जन्माचं सार्थक का झालं? कारण त्या साधू संतांनी मला सांभाळलं. तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. त्या साधू संतांनी सांभाळल्यामुळे माझ्या मनातील भय भीती सगळं काही निघून गेलं. आता मी कृतकृत्य झालो. जीवनामध्ये जी जी इच्छा केली ते सगळं काही मला प्राप्त झालं. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात मी जन्माला आलो त्याचं साचे फळ मला प्राप्त झालं, माझ्या जीवनाचं सार्थक झालं. त्या साधू संतांनी सांभाळलं, माझ्या मनातील भयभीती सगळं निघून गेलं. मी कृतकृत्य झालो, जीवनामध्ये जी इच्छा केली ते सगळं काही प्राप्त झालं. आता तो काळ जरी आला तरी तो काळ माझ्यावरती बळ करू शकणार नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. विठ्ठल विठ्ठल ऐका, कीर्तनाला प्रारंभ करण्याच्या अगोदर जमलेल्या सर्व मायबाप श्रोत्यांना मी काही अत्यंत महत्त्वाच्या 4 सूचना सांगणार आहे. त्या 4 सूचनांचं पालन तुम्ही कीर्तन संपेपर्यंत कराल अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. इकडे बसलेले पुरुष ग्रामस्थ असतील, इकडे बसलेल्या माता माऊल्या असतील, सर्वांना कीर्तनाच्या प्रारंभाला माझी पहिली सूचना. आता कीर्तन सुरू झालं, आता मात्र कीर्तनातून कोणीही उठून जायचं असं बोलत चला, एखाद्या शब्दाचं सहकार्य करत चला, नाहीतर मग उगाच वन मॅन शो नको.
कीर्तनातली पहिली सूचना. आता कीर्तन सुरू झालं, आता मात्र कीर्तनातून कोणी उठून जायचं नाही. कीर्तनातली दुसरी सूचना, अजूनही ज्यांचे मोबाईल चालू असतील अशा सर्वांनी फक्त 1 तासापुरते आपापले मोबाईल सायलेंट करा, स्विच ऑफ करा, किंवा तुमच्या भाषेमध्ये सांगू का, प्रत्येकाने आपापल्या मोबाईलची तोंड जरा दाबा. आणि कीर्तनातली तिसरी सूचना, कीर्तनामध्ये कोणीही आपापसात बोलायचं नाही. कीर्तनातली अत्यंत महत्वाची शेवटची चौथी सूचना, कीर्तनामध्ये कोणीही हाताने टाळी वाजवायची हा म्हणजे तुम्ही सावध बसलाय. कारण कसे, हाताने टाळी वाजवली म्हणजे त्या भगवंताला सुद्धा वाटतं की आपले भक्त आपल्यासाठी काहीतरी करतात. त्याचं कसं आहे माहिती का, झाडावरती कळीला, स्वयंपाकामध्ये पळीला, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणाच्या दिवशी पुरणपोळीला आणि कीर्तनामध्ये टाळीला अत्यंत महत्व आहे. म्हणून हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामचिंतन करायचे. कीर्तन बरोबर वेळेत संपेल. विठ्ठल ऐका, आज आपण या ठिकाणी श्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित आहोत. मग आता श्राद्ध या शब्दाची उत्पत्ती कशी झाली तर ऐका, यत श्रद्धेनं क्रियते श्राद्धाः, जी आपण क्रिया श्रद्धेनं करतो ती श्राद्ध होत असते. मग आज आपण वैकुंठवासी नानांच्या प्रित्यर्थ जी आपण या ठिकाणी श्रद्धेनं जे कार्य करू तिला श्राद्ध असं म्हणतात. आजच्या दिवशी श्रद्धेनं केलेलं ज्ञानदान हे श्राद्ध आहे. श्रद्धेनं केलेलं अन्नदान हे श्राद्ध आहे. श्रद्धेनं केलेलं वस्त्रदान हे श्राद्ध आहे. आपण जी क्रिया श्रद्धेने करू तिला श्राद्ध असं म्हणतात. मग आता ऐका, हे श्राद्ध केलंच पाहिजे का तर हो, श्राद्ध केलंच पाहिजे. ते अपरिहार्य आहे. का केलं पाहिजे त्याची 2 कारणं मी तुम्हाला सांगतो. ऐका, श्राद्ध का केलं पाहिजे त्याचं पहिलं कारण, आपल्याला शास्त्राने सांगितलेले म्हणून श्राद्ध केलं पाहिजे. आणि दुसरं महत्वाचं कारण, आपण ज्यांना श्रेष्ठ मानतो त्या श्रेष्ठांनी, आपल्या पाठीमागच्या श्रेष्ठांनी श्राद्ध केलेले म्हणून आपण श्राद्ध केलं पाहिजे. पहिलं कारण, शास्त्राने सांगितलेले म्हणून केलं पाहिजे. आता ऐका, श्रीमद भगवद्गीता हे शास्त्र आहे. ते केवळ शास्त्र नाही तर ते गुह्यतम शास्त्र आहे. गीतेच्या 15व्या अध्यायातला शेवटचा श्लोक पहा, इति गुह्यतमं शास्त्र मेदमुक्तम मया नगः एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारतः. म्हणजे श्रीमद भगवद्गीता हे शास्त्र आहे. ते केवळ शास्त्र नाही तर ते गुह्यतम शास्त्र आहे. परंतु ज्ञानोबराय आपल्याला त्याही पुढे जाऊन सांगतात, श्रीमद भगवद्गीता हे शास्त्रही नाही आणि ते केवळ गुह्यतम शास्त्रही नाही तर श्रीमद भगवद्गीता हे शस्त्र आहे. ज्ञानोबराय बोलतात, साचची बोलाचे नवे हे शास्त्र तरी संसार जिनिते शस्त्र आत्मा अवतरविती मंत्र अक्षरये. श्रीमद भगवद्गीता हे शास्त्रही नाही आणि ते केवळ गुह्यतम शास्त्रही नाही तर श्रीमद भगवद्गीता हे शस्त्र आहे. आज जगामध्ये एवढी मोठी शस्त्र उपलब्ध आहेत की त्या शस्त्राच्या जीवावर, शस्त्राच्या बळावर लोक कुणाला घाबरत नाहीत. कोणतंही राष्ट्र उठतं आणि कोणी नडलं की म्हणतं अणुबॉम्ब टाकेल आणि नष्ट करून टाकेल. आज हिरोशिमा आणि नागाशिमा या 2 शहरांवरती अणुबॉम्ब टाकले तर जपान मधले ती 2 शहर अजून त्याचा परिणाम भोगतायत. म्हणजे एकदा की शस्त्र टाकलं, एकदा की अणुबॉम्ब टाकला की त्याचे शेकडो वर्ष परिणाम भोगावे लागतील अशी शस्त्र आज जगामध्ये उपलब्ध आहेत. परंतु हे सगळं उपलब्ध असताना काळाला हरवणारं किंवा काळावरती विजय प्राप्त करणारं, संसाराला जिंकून देणारं शस्त्र आहे का या जगात कुठे? नाही. पण ज्ञानोबराय म्हणतात, काळाला अथवा संसाराला जिंकून देणारं शस्त्र जर कोणतं असेल तर ती श्रीमद भगवद्गीता आहे. आणि त्या गीतेनं आपल्याला सांगितलेले, तुम्ही पिंडदान आणि उदकदानादी क्रिया लुप्त होऊ देऊ नका. तुम्ही पिंडदान आणि उदकदानादी क्रिया करा. कारण पतंती पितरो हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया. हा पिंडदान आणि उदकदानादी क्रिया जर लुप्त झाल्या तर तुमचे पितर पत्नाला जातील आणि तुमचे पितर पत्नाला गेल्यानंतर ते तुम्हाला चांगला आशीर्वाद द्यायला काही संत नाहीत. ते तुम्हाला शापच देतात. काय शाप देतात? अह कट कट करीती पितर
वंशी दुराचारी पुत्र झाला. ते पितर आपल्याला शाप देतात की माझ्या वंशामध्ये कुळाचारी पुत्र जन्माला आला, माझ्या वंशामध्ये कुळाचारी पुत्र जन्माला आला असा शाप देतात. आणि मग शाप दिल्यानंतर ते पितर नाराज होतात. आणि पितर की एकदा नाराज झाले, असंतुष्ट झाले, असमाधानी झाले की मग हे शेठ अडचणीत येतात. मग ऐका, या शेठच्या घरी सगळे सेट असतात. कब्बशीचा सेट असतो, वाट्यांचा सेट असतो, त्यानंतर डब्यांचा सेट असतो, सोफा सेट असतो, हे सगळे सेट असतात. आणि या सेटवर बसलेले, सोफा सेटवर बसलेले हे शेठ असतात. मग घरामध्ये सगळ्या सेटची अनुकूलता आहे, परंतु शेठचं तोंड पाहिलं की कायम अपसेट दिसतं. विचारलं का हो? ते म्हटले सगळे घरामध्ये पगार पाणी भरपूर आहे, भला मोठा बंगला आहे, पण घरातल्या लोकांचा आपापसात जमत नाही. काय कारण असेल त्याचं? त्याचं कारण एकच आहे. मग ते ब्राह्मणाकडे जातात आणि ब्राह्मणाला म्हणतात, ब्राह्मण त्यांना सांगतो की तुम्हाला नारायण नागबली करावा लागेल. पितर असंतुष्ट आहेत. मी का सांगतोय हे सगळं तुम्हाला? एकदा की पितर असंतुष्ट झाले, असमाधानी झाले की ते आपल्याला शाप देतात. काय शाप देतात? माझ्या वंशामध्ये दुराचारी पुत्र जन्माला आला म्हणून नाराज होतात, शाप देतात. हे शास्त्र आपल्याला सांगतं. मग पितरांनी आपल्याला शाप देऊ नये असं वाटत असेल तर आपण वर्ष श्राद्ध अथवा पिंडदान हे केलंच पाहिजे. आणि दुसरं महत्वाचं कारण आहे, आपण ज्यांना श्रेष्ठ मानतो त्या श्रेष्ठांनी वर्ष श्राद्ध केलेलं आहे, म्हणून आपण सुद्धा वर्ष श्राद्ध केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल ऐका, आज या ठिकाणी श्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित आहे. हा तो कार्यक्रम आहे जो मरणोत्तर केला जातो. आधीच्या पिढीच्या निमित्तानं पुढची पिढी करत असते असा हा कार्यक्रम आहे. आणि म्हणून मरणाच्या आणि जन्माच्या संबंधानं काहीसं चिंतन घडावं म्हणून या अभंगाची निवड आहे. ऐका, माणसाचं जीवन म्हणजे नक्की काय? तर लक्ष द्या. जन्म नावाच्या सोहळ्यापासून मृत्यू नावाच्या सोहळ्यापर्यंत जो प्रवास केला जातो त्या प्रवासाचं नाव काय आहे? जीवन आहे. एक जन्म नावाचा सोहळा आहे आणि एक मृत्यू नावाचा सोहळा आहे. कारण आपण त्या संपन्न वाङ्मयाचे पायक आहोत की ज्या संप्रदायात, ज्या तत्वज्ञानात जन्मालाच नाही तर मृत्यूला सुद्धा काय म्हटलेले? सोहळा म्हटलेले. परंतु सामान्य जीवाचा स्वभाव असा आहे, त्याला जन्म सोहळा वाटतो परंतु मृत्यू हा सोहळा वाटत नाही. बघा, माणसाला निर्माण झालेलं आवडतं परंतु नाश झालेला आवडत नाही. माणसाला निर्माण झालेलं आवडतं. बघा, बारसं जोरात केलं जातं, आनंदात केलं जातं, आणि मृत्यूच्या बाबतीमध्ये मात्र रडलं जातं, दुःख व्यक्त केलं जातं. माणसाला निर्माण झालेलं आवडतं परंतु नाश झालेला आवडत नाही. याला फार गोड उदाहरण आहे. ऐका, जुना काळ होता आणि त्या जुन्या काळामध्ये एका माणसाच्या घरी काही पाहुणे येणार होते. आता आपल्या इकडे पाहुणे येणार म्हटल्यानंतर आपण काय करतो? केटरर्सवाल्याकडे जातो, म्हणजे ज्याच्याकडे भांडी भाड्याने मिळतात त्याच्याकडे आपण जातो आणि भांडी भाड्यानं आणतो. मग त्या मनुष्याच्या घरी पाहुणे येणार होते. तो मनुष्य केटरर्सवाल्याकडे गेला आणि म्हटला, मालक मला भांडी पाहिजे. तो म्हटला, किती भांडी पाहिजे? हा म्हणला, जास्त काही नाही, मला 100 ताटं, 100 वाट्या, 100 ग्लास आणि 100 प्लेट पाहिजे. त्या मालकानं मोठ्या आनंदाने ती मोजून भांडी दिली. तो मनुष्य ती भांडी घेऊन घरी आला. त्याच्या घरचा कार्यक्रम यथासांग पद्धतीने पार पडला. पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तो मनुष्य ती भांडी घेऊन पुन्हा त्या केटर्सवाल्याकडे गेला. मालक, ही घ्या तुमची भांडी. 2-3 दिवसापूर्वी भाडोत्री नेली होती. आता देताना जशी मोजून दिली होती तशी घेताना काय करणार? मोजून घेणार. मग आता मला सांगा, ताट दिले होते, किती दिले होते? 100, पण मोजल्यानंतर भरले 125. वाट्या दिल्या होत्या 100, पण मोजल्यानंतर भरल्या 150. ग्लास दिले होते 100, मोजल्यानंतर भरले 130. वाट्या दिल्या होत्या 100, भरल्या 120. तो केटर्सवाला म्हटला, अरे भांडी जास्त कस काय झाली? ज्यानं ती भांडी भाडोत्री नेली होती तो म्हटला, काय करावं मालक, तुमच्या भांड्यामध्ये काहीतरी जादू आहे. मी तुमची भांडी रात्री घासून पडवीत वाळत ठेवली आणि रात्री त्या भांड्याला लेकरं झाली हो, आणि म्हणून भांडी काय झाली? वाढली. भांड्याला भांडी आली आणि त्याच्यामुळे भांडी वाढली म्हणे. तो म्हटला, ठीक आहे, ठेवा भांडी खाली आणि अशीच आमची भांडी नेत जा. तो मनुष्य म्हटला, नेणारच आहे, काही काळजीच करू नका.
पुन्हा बरेच दिवस गेले आणि बऱ्याच दिवसानंतर तोच मनुष्य त्या केटरर्सवाल्याकडे आला आणि म्हटला, मालक भांडी पाहिजे. आता त्या केटरर्सवाल्याने विचारलं, आता तुला कसली भांडी पाहिजे? हा म्हटला, मला सोन्या चांदीची भांडी पाहिजे. तो म्हटला, किती पाहिजे? हा म्हणला, जास्त काय नाही, 50 चांदीची ताटं द्या, 50 सोन्याच्या वाट्या द्या आणि 50 सोन्याचे ग्लास द्या, बाकी काही नको. या केटरर्सवाल्याने मोठ्या आनंदाने दिले. हा मनुष्य भांडी घेऊन घरी गेला. त्याचा घरचा कार्यक्रम पार पडला. पुन्हा 2-3 दिवसाने ती भांडी देण्याकरता आला आणि आल्यानंतर देताना भांडी मोजून दिली, घेताना काय करणार? मोजून घेणार. चांदीची ताट दिली होती 50, पण मोजल्यानंतर भरले 40च. सोन्याच्या वाट्या दिल्या होत्या 50, मोजल्यानंतर भरल्या 30च. सोन्याचे ग्लास दिले होते 50, मोजल्यानंतर भरले 20च. तो केटर्सवाला म्हटला, अरे बाकीची भांडी कुठे? ज्यानं ती भांडी भाडोत्री नेली होती तो म्हटला, काय करावं मालक, रात्री घासून पडवीत वाळत ठेवली आणि रात्री ती भांडी मेली हो. तो मनुष्य म्हटला, अरे वेड्या, भांडी कुठं मरत असतात का? यानं सांगितलं, मरतात. कस काय मेली भांडी? हा म्हटला, मागच्या वेळेस जशी व्याली का तशीच मेली. विठ्ठल विठ्ठल. माणसाला व्यालं बरं वाटतं, पण मेलं बरं वाटत नाही. पण साधू संतांनी मृत्यूकडे कसं पाहिलंय? त्यांनी जन्माला सुद्धा 16 म्हटलंय आणि मरणाला सुद्धा 16 म्हटलेले. मी जर तुमच्या समोर काही विद्वानांची मतं मांडली आणि तुम्हाला मी जर का मरणाचे काही फायदे सांगितले तर लगेच एखादं मरल म्हणून नाही सांगत. नाही तर महाराज एका विद्वानानं मरणाचे 16 फायदे सांगितलेले. किती? 16. त्याच्यातला एक फायदा मी सांगतो तुम्हाला, ऐका. मरणाचा एक फायदा सांगतो, तो म्हणजे सामाजिक फायदा. काय आहे मरणाचा सामाजिक फायदा? इकडे लक्ष द्या, माझ्याकडे पहा. कल्पना करा, तुमचा 100 बाय 100 फूटचा वाडा आहे. किती? बोला, बोलत चला गड्या, नाहीतर उगच ज्ञानेश्वरीन गाता पाठ असल्यागत माझ्या समोर बसू नका. एखाद्या शब्दाचं सहकार्य करत चला. किती किती मोठा वाडा आहे? 100 बाय 100 फूटचा तुमचा वाडा आहे. मग त्या वाड्यामध्ये तुम्ही कोण कोण राहता? आई, वडील आणि 4 भाऊ राहता. म्हणजे एकंदरीत किती माणसं झाली? 6 माणसं झाली. आई, वडील आणि 4 भाऊ म्हणजे 6 झाली. पुढे त्या 4ही भावांची लग्न झाली. आता किती झाली? 10 झाली. पुन्हा त्याही पोरांना 2-2 पोरं झाली. 18 झाली. लक्ष तुम्ही द्यायचंय. 18 झाली. पुन्हा त्या 8ही मुलांची लग्न झाली. त्यांच्या 8 बायका आल्या. आता 18 आणि 8 26. 18 आणि 8 26. बर. पुन्हा त्यांना पुढे 2-2 पोरं झाली. त्यांची 16 मुलं मोजा आता ह्याच्यात. 26 आणि 16 26 आणि 16 42. पुन्हा त्यांना 2-2 पोरं. तुम्ही म्हणाल महाराज त्यांचं काय व्हायचंय ते होऊ द्या, तुम्ही आमच्या डोक्याला काय ताण करून देऊ नका. ऐका, पुढे जर माणसं होतच राहिली आणि मागचे म्हातारे जर मेले नाही तर राहिला घर पुरतील का? नाही. म्हणून त्या विद्वानानं सांगितलं, माणसं माणसांना पुरतात म्हणून माणसांना राहिला घर पुरतात. हा झाला मरणाचा सामाजिक फायदा. आणि मरणाचा दुसरा फायदा आहे तो आध्यात्मिक फायदा. मृत्यू ही माणसाची गरज आहे. आध्यात्मिक दृष्टीने मृत्यू गरज आहे, समाजाच्या दृष्टीने मृत्यू ही गरज आहे. पण तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाला मृत्यू हा 16 वाटत नाही. पण साधू संतांनी जन्माला सुद्धा 16 म्हटलेले आहे आणि मृत्यूला सुद्धा 16 म्हटलेले आहे. हे 2 सोहळे भोगल्याशिवाय माणसाचं जीवन पूर्ण होत नाही. एखादा म्हणेल मला जगण्याचा कंटाळा आलेला आहे. जरी त्याला जगण्याचा कंटाळा आला असला तरी त्याला मृत्यू नावाचा सोहळा उरकून मगच मरावं लागतं, त्याशिवाय त्याला सुटता येत नाही. हे 2 सोहळे आहेत. हे 2 सोहळे भोगल्याशिवाय माणसाचं जीवन पूर्ण होत नाही. विठ्ठल विठ्ठल. ऐका, मृत्यू लोकांमध्ये जीवन जगत असताना मनुष्याचे काही वर्ग पडतात. प्रामुख्याने मनुष्याचे 3 वर्ग पडतात. मग जगद्गुरु तुकोबरायांनी पहिल्या वर्गाला प्रश्न केला, का हो तुम्ही कशा करता जीवन जगता? तुमच्या जीवन जगण्याचं ध्येय काय? तुमच्या जीवन जगण्याचं प्रयोजन काय? त्यावेळेला
ती माणसं सहज उत्तर देतात, आम्ही जीवन जगतो, आमच्या जीवन जगण्याचं ध्येय एकच आहे, आम्ही मजा मारण्याकरता जीवन जगतो. कशा करता? मजा मारण्याकरता. त्या माणसांचं जीवन हे केवळ आणि केवळ एन्जॉय असतो. तुकोबारायांनी दुसऱ्या वर्गाला प्रश्न केला, का हो तुम्ही कशा करता जीवन जगता? तुमच्या जीवन जगण्याचं ध्येय काय? तुमच्या जीवन जगण्याचं प्रयोजन काय? त्यावेळेस ती माणसं उत्तर देतात, आम्ही जीवन जगतो त्याचं एकच कारण आहे, आम्हाला मरण येत नाही म्हणून जीवन जगतो. कशा करता जीवन जगतो? मरण येत नाही म्हणून. अशी म्हणणारी माणसं सुद्धा समाजामध्ये आहेत. परंतु तिसऱ्या क्रमांकाचा जो वर्ग आहे तो अत्यंत दैव संपन्न सात्विक असा संतांचा वर्ग आहे. तुकोबारायांनी संतांना प्रश्न केला, का हो तुम्ही कशा करता जीवन जगता? जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. महाराज म्हणतात, मी जन्माला आलो आणि त्याचं साचे फळ मला प्राप्त झालं. ऐका, या मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाला जन्माला यावंच लागतं, देवाला जन्माला आणावं लागतं. संत महात्मे स्वतःहून जन्माला येतात आणि तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाला जन्माला यावं लागतं, देवाला जन्माला आणावं लागतं. मग केव्हा देव जन्माला येत असतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. किंवा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. धर्म रक्षावया अवतार घेशी, धर्म रक्षावया अवतार घेशी. हो धर्म रक्षावया अवतार घेचे, धर्म रक्षावया अवतार घेचे. आपुल्या पायीची भक्त जना, आपुल्या पायीची भक्त जना. आपुल्या पायीचे भक्त जना, आपुल्या पायीची भक्त जना. आपुल्या पायीची भक्त जना, आपुल्या पायीची भक्त जना, आपुल्या पायीची भक्त जना. रक्षावया अवतार घेची, धर्म रक्षावया अवतार घेची. धर्म रक्षावया अवतार घेची, धर्म रक्षावया अवतार घेची. धर्म रक्षावया अवतार घेची. साधू संत तुमच्या माझ्याकरता उपकार करण्याकरता या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये येत असतात, पण तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाला जन्माला यावंच लागतं. आपल्याला का जन्माला यावं लागतं? त्याचं कारण आपण मागच्या जन्मामध्ये जे कर्म केलं ते कर्म भोगण्यासाठी आपल्याला जन्माला यावंच लागतं. ऐका, कर्म ही एक अशी गोष्ट आहे, जगासमोर तुम्ही कितीही चांगल्यापणाचा दिखावा करा, पण कर्म हे कर्मच असतं, ते आज ना उद्या आपल्याला भोगावंच लागतं. अहो, देवाला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला, देवाला कर्म चुकवता आलं नाही, तिथं तुम्ही आम्ही कोण आहे? म्हणून आपण मागच्या जन्मामध्ये जे कर्म केलं ते कर्म भोगण्यासाठी आपल्याला जन्माला केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. आपण मागच्या जन्मामध्ये जे कर्म केलं ते भोगण्यासाठी आपल्याला जन्माला यावं लागतं. एवढंच नाही, जे कर्म ज्या इंद्रियानं केलं त्या कर्माचं पाप हे त्या इंद्रियालाच भोगावं लागतं. लक्षात येतंय का? जे कर्म ज्या इंद्रियानं केलं त्या कर्माचं पाप हे त्या इंद्रियाला भोगावं लागतं. ऐका, एक मनुष्य होता, उन्हाळ्याचे दिवस होते, कडक असं ऊन पडलेलं, दुपारची 12-1ची वेळ, आणि अशा दिवसामध्ये मनुष्य रस्त्यावरून चालत चाललेला आहे आणि चालत जात असताना त्या मनुष्याला भूक लागते. त्याच्या मनामध्ये विचार येतो, रस्त्याने जाता जाता कुठं काही खायला भेटते का बघावं. आणि रस्त्याने चालत जात असताना त्याला रस्त्याच्या कडेला एक आंब्याचं झाड दिसतं. आंब्याचं झाड दिसल्यानंतर त्याच्या मनामध्ये असं येतं, झाडावरचा एखादा आंबा खावा आणि मग पुढं आपण प्रवासाला जावं. आता मला सांगा, त्या मनुष्याला आंब्याचं झाड दिसलं, पण कोणत्या इंद्रियाने दिसलं?
डोळ्यानं दिसलं. तो मनुष्य त्या आंब्याच्या झाडापर्यंत गेला. कोणत्या इंद्रियाने गेला हो? बोला की. पायानं. तो मनुष्य आंब्याच्या झाडापर्यंत गेला. झाडावरचा आंबा पाडण्याकरता त्यांनी जमिनीवरचा दगड उचलला. कोणत्या इंद्रियाने? हाताने. हाताने दगड उचलला. हातातला दगड झाडावरती मारला. एक आंबा पडला. त्यानं तो आंबा चाखायला सुरुवात केली. कोणत्या इंद्रियानं? तोंडाने. जिभेने त्या मनुष्यानं आंबा खायला सुरुवात केली. पण आंबा खायला सुरुवात करतोच ना करतो, त्या क्षणाला त्या ठिकाणी त्या आंब्याच्या झाडाचा मालक येतो. आणि मालक आल्यानंतर मालक म्हणतो, अरे एवढ्या मेहनतीनं कष्टानं हे लहान असणारं आंब्याचं झाड मोठं मी केलंय आणि कुणीही येतंय आणि आंबा खाऊन जाते. तो मालक जरा रागीट स्वभावाचा असतो, तापट स्वभावाचा असतो. तो आंब्याच्या झाडाचा मालक त्या मनुष्याच्या समोर येतो, आपला हात पुढे करतो, शर्टची बाही मागे सारतो आणि जोरात एक त्या मनुष्याच्या अशीच कानाखाली देतो. आता कानाखाली दिल्यानंतर मार कोणत्या इंद्रियाने खाल्ला? बोला. गालाने. आणि गालाने मार खाल्ल्यानंतर रडायला कोणत्या इंद्रियाने सुरुवात केली? डोळ्याने. मग मला हेच सांगायचंय, ज्या डोळ्यांनी आंब्याचं झाड पाहण्याचं कुकर्म केलं, शेवटी त्या डोळ्यांनाच रडावं लागलं. म्हणून जे कर्म ज्या इंद्रियानं केलं त्या कर्माचं पाप हे त्या इंद्रियालाच भोगावं लागतं. म्हणून आपल्याला कर्म भोगण्यासाठी जन्माला यावं लागतं. महाराज म्हणतात, जन्माला आलो पण त्या साधू संतांनी मला सांभाळल्यामुळे फायदा काय झाला? अभंगाचं दुसरं चरण. संत महात्मे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाला कसं सांभाळतात? ऐका. तसं पाहू गेलो तर संतांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत. मी एक वाक्य सांगून जाईन, ऐका. घर बांधून पूर्ण होईपर्यंत इंजिनियरचं ऐकावं. घर बांधून पूर्ण होईपर्यंत इंजिनियरचं ऐकावं. रोग जाईपर्यंत डॉक्टरांचं ऐकावं. केस मिटेपर्यंत वकिलांचं ऐकावं. कीर्तन संपेपर्यंत खुशाल म्हणताय कीर्तनकाराचं ऐकावं. ऐका परत. घर बांधून पूर्ण होईपर्यंत इंजिनियरचं ऐकावं. रोग जाईपर्यंत डॉक्टरांचं ऐकावं. केस मिटेपर्यंत वकिलाचं ऐकावं. कीर्तन संपेपर्यंत कीर्तनकाराचं ऐकावं. आणि मरेपर्यंत ज्ञानोबा तुकोबारायांचं ऐकावं. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. संतांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत. ऐका. संत कधी खरं बोलत नाहीत. संत कधी चांगल्या रस्त्याने जात नाहीत. संत कधी चांगलं वागत नाहीत. संत कधी धर्माने वागत नाहीत. आणि संत कधीच ज्ञान प्राप्त करत नाही. तुम्ही म्हणाल, हे आतापर्यंत नीट बोलत होतं, आता असं का बोलायला लागले? ऐका. संत कधीच खरं बोलत नाहीत. संत जे बोलतात त्यालाच खरं बोलणं म्हणतात. संत कधी चांगल्या मार्गाने जात नाहीत. संत ज्या मार्गाने जातात त्याला चांगला मार्ग म्हणतात. संत कधी चांगलं वागत नाहीत. संत जे वागतात त्याला चांगलं वागणं म्हणतात. संत कधी धर्माने वागत नाहीत, तर संत जे वागतात त्यालाच धर्म म्हणतात. आणि संत कधीच ज्ञान प्राप्त करत नाहीत. संत कधी अभ्यास करत नाहीत, तर संत जे करतात त्याच्यावरती तुमच्या माझ्यासारख्या माणसाला अभ्यास करावा लागतो. म्हणून संत आपल्यावरती अनंत उपकार करतात. तसं पाहिलं तर आपली महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी. आपल्या महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य? ऐका. एका आईच्या पोटी एकच देव जन्माला येतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा एकाच आईच्या पोटी जन्माला आला. देवकी मातेला एकच देव जन्माला घालता आला. परंतु महाराष्ट्रामध्ये अशा काही माता आहेत की एका मातेच्या पोटी 4 देव जन्माला येतात. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय, सोपान काका, आदिशक्ती मुक्ताबाई, 4 देव एकाच मातेच्या पोटी जन्माला येतात. हे आपल्या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून इतर सर्व राष्ट्र आहेत आणि आपलं महाराष्ट्र आहे. हे आपल्या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक संतांचं वैशिष्ट्य वेगळे. ऐका. ज्ञानोबरायांचं वैशिष्ट्य वेगळे, तुकोबरायांचं वैशिष्ट्य वेगळे, नामदेवरायांचं वैशिष्ट्य वेगळे, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं वैशिष्ट्य वेगळे. ज्ञान स्वरूपता म्हटले की आपल्या समोर ज्ञानोबरा येतात. ज्यांच्या जीवनामध्ये धगधगीत वैराग्य पाहायला सापडतं ते म्हणजे तुकोबराय. प्रेमाचे मूर्तिमंत उदाहरण नामदेवराय. आणि ज्यांच्या जीवनामध्ये अतोनात शांती भरलेली आहे ते म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. संत काय करतात? संत करतात क्रांती, घालवतात बुद्धीची भ्रांती, करवितात विटाळाची वांती आणि मनाला देतात शांती. जीवनात जर समाधानी सुख शांती पाहिजे असेल तर संतांच्या चरणावरती नतमस्तक व्हा. जीवनामध्ये सुख समाधान शांती भेटल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक संतांचं वैशिष्ट्य वेगळे. पण ऐका, ज्ञानोबरायांनी ज्ञान मिळवलं नाही.
तुकोबारायांनी वैराग्य मिळवलं नाही, नामदेव महाराजांनी प्रेम मिळवलं नाही आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी शांती मिळवली नाही. ज्ञानोबारायांनी ज्ञान मिळवलं नाही, तर त्या ज्ञानानेच ज्ञानोबारायांना मिळवलं. तुकोबारायांनी वैराग्य मिळवलं नाही, तर ते वैराग्य तुकोबारायांच्या घरी राहिला आलं. नामदेवरायांनी प्रेम मिळवलं नाही, त्या प्रेमानेच नामदेवरायांना जिंकलं. आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी शांती मिळवली नाही, त्या शांतीने नाथ महाराजांच्या मनामध्ये कायमचं घर केलं. म्हणून संत महात्मे हे आपल्यावरती उपकार करण्याकरता येतात. संतांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत, ते आपण विसरता कामा नये. महाराज म्हणतात त्या संतांचे माझ्यावरती उपकार आहेत, त्या साधू संतांनी मला सांभाळल्यामुळे माझ्या मनातील भयभीती निघून गेली. आता मी कृतकृत्य झालो. जीवनामध्ये जी इच्छा केली ते सगळं काही प्राप्त झालं. अभंगाच्या 3ऱ्या चरणात कृतकृत्य ज्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित आहे, ज्यांनी अत्यंत निष्ठेने कष्टाने मेहनत करून त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाचाही विचार करून आपल्या कुटुंबावरती ज्यांनी संस्कार केले, चांगले संस्कार केले आणि एक सदन सुसंस्कारी सुशिक्षित त्याचबरोबर संस्कार दक्ष पिढी ज्यांनी घडवली, असे दर्जेदार व्यक्तिमत्व आदरणीय वैकुंठवासी गंगाराम नाना भोसले त्यांच्या श्राद्धाच्या निमित्तानं आज आपण उपस्थित आहोत. ऐका, कोणत्याही क्षेत्रामध्ये माणसानं प्रामाणिकपणा सांभाळला पाहिजे. प्रामाणिकपणा आणि पारदर्शीपणा हे 2 पैलू जर माणसानं जीवनात चांगले सांभाळले तर माणसाचं जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. ज्यांच्या श्राद्धाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी चिंतन करतोय, त्या नानांनी, त्या आजोबांनी आपल्या जीवनामध्ये पारदर्शीपणा सांभाळून, प्रामाणिकपणा सांभाळून आपल्या जीवनामध्ये त्यांनी समाजकार्य आणि त्याचबरोबर आपला प्रपंच अत्यंत दर्जेदारपणाने त्यांनी सांभाळला. ऐका, जीवन यशस्वी होण्याकरता जीवनामध्ये निष्ठाही असणं महत्वाचं आहे आणि कष्टही असणं महत्वाचं आहे. अजून 2 वाक्य बोलतो. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये पराकोटीचा प्रयत्नही केलेला आहे आणि ज्यांनी आपल्या जीवनामध्ये पुण्यही संपादन केलेलं आहे असं त्यांचं जीवन. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये स्वकर्माचंही आचरण केलेलं आहे आणि त्याचबरोबर ज्यांनी आपल्या जीवनामध्ये स्वधर्माचंही आचरण केलेलं आहे. काही लोक स्वकर्माचं आचरण करतात पण स्वधर्माकडे दुर्लक्ष करतात, तर काही स्वधर्माचं आचरण करतात, स्वकर्माकडे दुर्लक्ष करतात. परंतु ज्यांनी स्वकर्माचंही आचरण सोडलं नाही आणि ज्यांनी स्वधर्माचंही आचरण सोडलं नाही, असा स्वकर्माचा आणि स्वधर्माचा एक सुंदर मिलाप म्हणजे वैकुंठवासी आदरणीय नाना आणि वैकुंठवासी आमची आजी नानी या दोघांचं जीवन. एक लक्षात असू द्या, कोणत्याही मनुष्याच्या जीवनामध्ये कोणाचा तरी फार मोठा आधार असतो, फार मोठा धीर असतो. आणि आज या भोसले परिवारातून मग त्यांच्या मुली असतील, त्यांचे नातू असतील, त्यांचा सुंदर असा परिवार आहे. मग या परिवारातून आज नाना गेलेले आहेत आणि नानी सुद्धा गेलेली आहे. ज्या वेळेस परिवारातून आई आणि वडील हे दोघेही जातात, त्यावेळेस त्या परिवारावरती निर्माण होणारं जे दुःख असतं ते दुःख भयानक असतं. ते दुःख शब्दाने प्रकट करता येत नसतं. त्या वेदना ह्या हृदयाच्या पलीकडच्या वेदना असतात, त्या शब्दाने प्रकट करता येत नसतात. वडील गेल्यानंतर जे दुःख होत असतं, आई वडील गेल्यानंतर होणारे ज्या वेदना आहेत त्या क्षणाक्षणाला सतावत असतात. ऐका, पावलोपावली त्यांच्या नसण्याची जाणीव होत असते. एखाद्या मुलाच्या जीवनातून त्याचे वडील जाणं म्हणजे खऱ्या अर्थानं त्याच्या जीवनातून आधार जाणं असतं. वडील जाणं म्हणजे धीर जाणं, वडील जाणं म्हणजे खऱ्या अर्थानं मुलाच्या जीवनातून कृपेचा, मायेचा, छायेचा, प्रेमाचा, आशीर्वादाचा हात संपणं असतं. वडील जाणं म्हणजे मुलाच्या जीवनातील अनुभवाच्या शिदोरीचं गाठोडं संपणं. आई जाणं म्हणजे मुलाच्या जीवनातून प्रेमाच्या शिदोरीचं गाठोडं संपणं आणि तेच प्रेमाच्या शिदोरीचं गाठोडं संपून
आज या भोसले परिवारातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. ऐका, ज्यांच्या वागण्यात नम्रता, बोलण्यात गोडवा, हृदयात गरिबीची जाण असणारा हा भोसले परिवार. खरंच हा परिवार सगळ्या परिवारांपेक्षा जरा वेगळाच आहे. सर्वांच्या जीवनात, सर्वांच्या अंतःकरणामध्ये जिव्हाळ्याचं वातावरण आहे. सर्वांच्या हृदयामध्ये प्रेम आहे. आपुलकी जपणारा हा परिवार आहे. आणि या परिवारातून आज आईही गेलेली आहे आणि वडीलही गेलेले आहेत. ऐका, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. गेलेलं धन, गेलेली संपत्ती, गेलेला पैसा, गेलेली जमीन माणसाला पुन्हा मिळेल, पण आता 1000 प्रयत्न केले तरी माय नाही मिळणार. 1000 प्रयत्न केले तरी नाना नाहीत मिळणार. आता नाना आणि नानी आपल्याला नाही बघायला भेटणार, पुन्हा नाही भेटणार. जरी त्यांना पाहायचं झालं तर दिसतीलही, पण ते फक्त आता फोटोत दिसतील, समक्ष दिसणार नाहीत. ऐका, आई ही क्षणभर रागवत असते, पण ती अनंत काळाची प्रेम करणारी माय असते. अफाट कष्ट करून सोन्यासारखा संसार उभा केला. गोकुळ झालं घराचं, नंदनवन झालं. पाहता पाहता माणसं नाव काढू लागली. बघा रे तो भोसले परिवार, बघा ना त्यांचं कुटुंब. परंतु पाहता पाहता पोरांनी नावं कमवली, परंतु ते नाव पाहण्याकरता अजून काही दिवस असायला पाहिजे होती आजी, असायला पाहिजे होते नाना, असं या भोसले परिवारासोबत आम्हालाही वाटतं. परंतु आता ते शक्य नाही. आले देवाजीच्या मनात, ते कोणाचे चाले ना. अहो, आज 1 वर्ष झाली. पाहुण्या रावळ्यांच्या डोळ्यातलं पाणी आटून गेलं असेल, परिसर विसरला असेल दुःखाला, पण या भोसले परिवाराचा असा 1 दिवस गेला नसेल की त्यांना त्यांच्या नानीची आठवण आली नसेल, नानाची आठवण आली नसेल. अजूनही हेमंतदाजीला, संग्रामदाजीला वाटत असेल कुठंतरी असेल माझी आजी, घरात असेल, दारात असेल, अंगणात असेल, शेतात असेल, शेत सांभाळत असेल. पण नाही. आता प्रेम करणारी माय एकदा गेल्यानंतर तुमच्या जीवनातला प्रेमाचा समुद्र आटून गेलेला आहे. आज या ठिकाणी वडिलांच्या श्राद्धाच्या निमित्तानं 3ही लेकी एकत्र आलेल्या आहेत. आईच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं 3ही लेकी एकत्र आलेल्या आहेत. आला असन संध्या मावशीच्या डोळ्यात पाणी, धनश्री मावशी रडल्या असतील, हौसा मावशीला अश्रू अनावर झाले असतील, परंतु ते रडण्यापाठीमागचं एक भलं मोठं कारण आहे. ऐका, मुलगी माहेरात येते आणि माहेरात तिची माय जिवंत असते, आणि त्या मायला समजावं की आपली लेक आज माहेरला येते. हातात भाकरीचे 2 तुकडे घेऊन पायऱ्या उतरत खाली येते. एक तुकडा डाव्या हातानं फेकते, एक तुकडा उजव्या हातानं फेकते, मुठभर मिरच्या वळून टाकते. आली ग माझी डॉक्टरीन, आली ग माझी वकिलीन, आली ग माझी तायडी, कडा 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 बोट मोडते. पण आज 1 वर्ष झालं. माझा जाहीर प्रश्न आहे त्या 3ही लेकींना, आजपर्यंत कोणी तुकडा ओवाळून टाकला का? नाही. एकदा मायेचा सागर आटला की माईची जागा जीवनात दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. आणि नीतीच्या इच्छेपुढं कोणाचं काय चालतं? तो एवढा निष्ठुर आहे, काळ एवढा निष्ठुर आहे. एकदा त्याच्या मनात आल्यावर काय, तो कधी कोणाची आई नेतो, कधी कोणाचा बाप नेतो, कधी बहीण नेतो, कधी भाऊ नेतो, कधी आजी नेतो, तर कधी आजोबा नेतो. त्या नीतीच्या इच्छेपुढं कोणाचं काही चालत नाही. आज 1 वर्ष झाली, परंतु बाप कसाही असला तरी तो आपल्या पोरावरती अत्यंत प्रेम करत असतो. कितीही उन्हाळपणा करू द्या त्या पोरानं, बाप आहे तोपर्यंत सगळं जमतं. पण ज्या दिवशी बाप गेला ना, त्या पोराला उन्हाळपणा करून नाही जमत. सगळी जबाबदारी त्याच्यावर येत असते. फार प्रेम करत असतो बाप हा आपल्या मुलावर, फक्त दिसू देत नाही. तो पडद्या पाठीमागचा कलाकार आहे, झाकलेला.
बाप हा फार मोठा आधार असतो, फार मोठी छत्री असतो. अरे त्या बाप हा आपल्या मुलासाठी फार मोठा आधार असतो. आणि एकदा का बाप मातीच्या आड गेला ना की विचारा त्याला काय स्थिती होते त्या माणसाची. पायाखालची माती घसरते दादा. आई हा घराचा कळस आहे आणि बाप हा पाया असतो. पण ज्या दिवशी पाया खचतो त्या दिवशी घर कोसळतं बरं का. आणि म्हणून बाप हा आपल्या जीवनामध्ये आपल्या मुलाला, आपल्या परिवाराला अत्यंत प्रेम करणारं एकमेव माध्यम म्हणजे बाप असतो. आणि ते नाना आज आपल्यातून गेलेले आहेत. ऐका, मग ते आई वडील कसे का असाना, ते अंध असू द्या, ते बहिरे असू द्या, ते अपंग असू द्या, ते मतिमंद असू द्या, ते वृद्ध असू द्या, ते अडाणी असू द्या, ते थकलेले असू द्या, ते वयस्कर असू द्या, त्यांना काहीच कळत नसू द्या, तरी सुद्धा ते आपले आई वडील असतात. त्यांचं असणं ह्या कुटुंबाकरता कितीतरी आधार देणारं असतं, कितीतरी धीर देणारं असतं. आणि म्हणून माझी आज तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, आज आपण ज्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित आहे, वैकुंठवासी आदरणीय नानांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. आणि या निमित्तानं खरी श्रद्धांजली जर काय असेल तर याचं एका वाक्यात उत्तर देतो. ज्यांचे ज्यांचे आई वडील जिवंत आहेत त्यांनी आपल्या आई वडिलांना चांगलं सांभाळणं हीच आज खरी श्रद्धांजली आहे. आणि म्हणून असा हा ज्यांनी अत्यंत मेहनतीनं कष्ट करून अशा एका जीवाचं हे वर्षश्राद्ध आहे, एका प्रामाणिक जीवाचं, कष्ट घेतलेल्या जीवाचं, यशस्वी जीवनाचं हे वर्षश्राद्ध आहे. आणि म्हणून ऐका, एकदा बाप गेला की जीवनातला आधार गेला. माता मौल्यांनो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत असतो? माहेरातला. जोपर्यंत तुमचा म्हातारा बाप माहेरामध्ये जिवंत आहे तोपर्यंत. एकदा म्हातारा बाप गेला की तुमच्या जीवनातला आधार गेला, तुम्हाला चप्पल सोडायला उंबरा राहत नाही. एकदा तुमचा म्हातारा बाप मेला की त्या ठिकाणी कधी जावं असा विचार करावा लागतो. पण जोपर्यंत म्हातारा बाप जिवंत आहे तोपर्यंत कोणाच्या परवानगीची गरज लागत नाही, कधीही जा. परंतु ज्या दिवशी म्हातारा बाप गेला की आता विचार करावा लागतो. बापाचं फार प्रेम असतं मुलीवर, फक्त तो दिसून देत नाही. तो दिसून देत नाही. तुम्ही कितीही मोठे बंगले बांधा आणि त्या बंगल्याच्या वट्ट्यावरती तुमचा म्हातारा बाप बसलेला असू द्या, फार मोठी शोभा आहे त्या बंगल्याला. पण ज्या दिवशी तुमचा वट्ट्यावरचा बाप गेला की समजायचं त्या बंगल्याची शोभाच गेली. आणि म्हणून आज या भोसले परिवारातून नाना गेलेले आहेत. नानांची त्यांच्या नातवांनी अत्यंत सेवा केली. त्यांच्या सर्व परिवारानं नाना अक्षरशः 5 वर्ष एका जागेवरती होते. परंतु आज त्यांना सुद्धा समाधान वाटत असेल की माझ्या नातवांनी मला सांभाळलं, जीव लावला. आणि एवढा हा असा देखणा परिवार, घरातील सर्वांनी त्या नानांची सेवा केली, नानींची सेवा केली. आणि आज नानांना सुद्धा वरती समाधान वाटत असेल हा मोठा सोहळा बघून. अत्यंत सेवा केली. आणि म्हणून तुमचे आई वडील कशी जरी असले ते आई वडील असतात हे लक्षात ठेवा. आणि एक सांगतो ऐका, आपण काय करतो, आपण ज्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ते करत नाही. आपण करतो काय बघा, आता हे आपल्याला एवढं मोठं घर दिसतोय, एवढ्या गाड्या दिसतात, हा एवढा मोठा सगळा परिवार दिसतोय, आपल्याला हेमंतदाजी दिसत आहेत, त्यांचं वैभव दिसतंय, हे सगळं दिसतंय. परंतु ऐका, याच्या पाठीमागं कोणाचा तरी आधार आहे, याच्या बुडाशी नक्की कोण आहे याचा आपण कधी विचार केला का? तर नाही. ऐका, एखादी इमारत असते, इमारत, मग त्या इमारतीची वास्तुशांती असते बघा. आणि त्या वास्तुशांतीच्या वेळेला कलर देतात. कलर कशाला देतात? तो बिल्डिंगला, त्या इमारतीच्या भिंतींना कलर देतात. लाइटिंग लावतात. लाइटिंग कशाला लावतात? त्या इमारतीला लाइटिंग लावतात. विद्युत रोषणाई केली जाते. ऐका, त्या दरवाजाला हार तोरे लावतात, तोरण बांधतात, त्या भिंतींना हार बांधतात. ते कशासाठी? ऐका, त्याचं एकच कारण आहे, हे सगळे त्या बिल्डिंगला करतात. परंतु ती बिल्डिंग, ती इमारत ज्या पायावर उभी, त्या पायाचा कोण विचार करतं? ऐका, आज आपण सगळे हे वैभव बघतोय,
संग्रामदाजी आहे, हेमंतदाजी दिसत आहेत, हे सगळं वैभव आपल्याला दिसतंय. आज त्यांचा सत्कार आहे, त्यांची चर्चा होती, त्यांचे लोक फोटो काढतायत. परंतु यांच्या पाठीशी, यांच्या पायाशी नक्की आधार जर कोण असेल तर ते वैकुंठवासी आदरणीय गंगाराम नाना भोसले आणि आजी हे त्या बिल्डिंगचा काय आहेत तर पाया आहेत. इमारत कितीही उंच होऊ द्या, परंतु त्या इमारतीमध्ये राहणारे त्या पायाकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्या वेळेस आपल्याला काही कळत नसतं, कुठल्या पायात कुठली चप्पल घालावी हे आपल्याला कळत नाही, त्यावेळेस आपल्याला आपल्या आईनं शिकवलेलं असतं, त्यावेळेस आपल्या वडिलांनी आपल्याला शिकवलेलं असतं. माझा आजच्या कीर्तनातून तुम्हाला एवढाच संदेश आहे, तुम्ही जीवनात कितीही मोठे झालात, तुम्ही इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, वकील व्हा, PSI व्हा, कलेक्टर व्हा, ऑफिसर व्हा, तुम्ही कितीही मोठे झालात तरी आईपेक्षा आणि वडिलांपेक्षा लहानच असता, ही गोष्ट मात्र आयुष्यात कधी विसरू नका. आणि ऐका, एक ना एक दिवस तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्यांना वृद्ध व्हायचंय, म्हातारं व्हायचंय, वयस्कर व्हायचंय. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या घरातल्या व्यक्तींची तुम्ही सेवा करा, त्यांना चांगलं सांभाळा. हाच संदेश मी या निमित्तानं आज देऊ इच्छितो. आणि या ठिकाणी झालेली कीर्तनरूपी सेवा तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणावरती समर्पित करतो. तुकोबाराय शेवट म्हणतात, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. ऐका, आज आपल्यातून नाना गेलेले असले, देहरूपाने जरी गेलेले असले तरी ते कीर्ती रूपाने कायम आपल्या स्मरणात राहणार आहेत. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. ऐका, एक पुण्याचे साहित्यिक आहेत, ते फार गोड बोलतात. ते म्हणतात, साप निघून गेला की घसरण मागे राहते, पाऊस पडून गेला की चिखल मागे राहतो, वारा निघून गेली की पानांची सळसळ मागे राहते, शिमगा होऊन गेला की राख मागे राहते, लग्न होऊन गेलं की कर्ज मागे राहतं, निवडणुका होऊन गेल्या की भांडणं मागे राहतात, आणि अशी सज्जन माणसं निघून गेली की त्यांची कीर्ती पाठीमागे शिल्लक राहत असते. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. आज देहरूपाने जरी नाना नसले तरी कीर्ती रूपाने ते कायम आपल्या स्मरणात राहणार आहेत, कायम आपल्या आठवणीत राहणार आहेत. आमचे गुरुवर्य सुरेश महाराज सोळ गोड बोलतात. ते म्हणतात, सरकारनं दिलेलं पुरत नाही, संतांनी दिलेलं सरत नाही, जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, विष पोटात जिरत नाही, सत्य कधी डरत नाही, समुद्र कधी भरत नाही, आणि सज्जन माणूस कधीच मरत नाही. तो कीर्ती रूपाने कायम आपल्या स्मरणात राहतो, कीर्ती रूपाने कायम आपल्या आठवणीत राहत असतात. आणि म्हणून या ठिकाणी आपल्यातून नाना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेले, सर्व परिवाराने त्यांची अत्यंत सेवा केली, त्यांचा आदर केला, त्यांना जे पाहिजे ते जिथल्या तिथं दिलं, सर्वांनी सेवा केली. परंतु ईश्वराच्या सत्तेपुढं कोणाचं काही चालत नाही. तो घडी घडी काळ वाट याची पाहे, तो काळ आपल्यावरती टपूनच बसलेला असतो. म्हणून आज नाना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेले, त्यांच्या आत्म्यास चिर शांती लाभो अशी मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि याच ठिकाणी झालेली कीर्तनरूपी सेवा तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणावरती नतमस्तक करून सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर